तेव्हापासून आपण आणि आपण शेवटापर्यंत श्वास घेत असतो. त्यामुळे ही जी हवा, पृथ्वी आहे, ह्याचं महत्त्व अक्षरशः जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याकडे आहे. तर त्याची आपल्याला जाणीव आहे आणि नुसती जाणीव नाही, तर आपण आज सगळे इथे जे जमलोय, ते आपण आपापल्या परीने यासाठी एखादी छोटी गोष्ट, छोटी कृती आपण कशी करू शकू, तर ह्याचा आपण विचार करणार आहोत. मी माझ्या अनुभवातून मला माझ्या गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी यांच्या मार्गदर्शनातून आज माझे जे अनुभव आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज माझा जे कार्यक्रम आहे ते सुरुवात करताना मी माझ्या सगळ्या गुरूंना वंदन करते. दुसरं म्हणजे माझे वडील कैलासवासी वसंत रानडे यांचा आज जन्मदिवस असायचा. तर त्यांना सुद्धा मनोमन मी नमन करते त्यांचं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी हे असे कार्यक्रम आणि माझा हा अभ्यास करत राहिले आणि करत राहणार आहे. तर सुरू करूया. मी माझं प्रेझेंटेशन शेअर करते. 1 मिनिट फक्त. अ, फक्त ताई व्यवस्थित दिसतंय ना स्क्रीन? हो, स्क्रीन शेयर होती है। सिर्फ एक बात सबके लिए बोलूंगी, अगर जिनको जस्ट वो एक प्रेजेंटेशन दिखा रहे हैं, अगर जिनको मराठी क्लियर नहीं भी हो रहा है तो वो बाद में उनसे क्वेश्चन कर सकते हैं हिंदी में। तो अभी जिस प्रेजेंटेशन वो मराठी में करेंगे क्योंकि कुछ वो स्क्रीन पर शेयर भी करेंगे तो वो आपको क्लियर हो जाएगा। नहीं क्लियर हुआ तो बाद में आप क्वेश्चन आंसर में उनके साथ बात कर सकते हैं, हिंदी में सुनाएंगे फिर थोड़ा सा। वो स्क्रीन शेयर झाली आहे। धन्यवाद ताई. अ, आजच्या पर्यावरण दिवसाचा आपण एक श्लोक जो आहे, की माता भूमी पुत्रो अहम पृथिव्या. म्हणजे मी पृथ्वीचा पुत्र आहे आणि जेव्हा आपण एखाद्या म्हणजे आई जेव्हा मानतो, तेव्हा आपण आईसाठी सगळं काही करत असतो. आईवर प्रेम असतं. तसंच आपण आपल्या पृथ्वीवर जे आपलं प्रेम आहे, त्याप्रती आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत, तर त्या आज आपण थोडक्यात बघणार आहोत. आणि आपलं एक माझा अनुभव असा, की पर्यावरण दिवस म्हटलं, की प्रत्येक जण पहिली सुरुवात काय करतो, की झाडं लावूया. परंतु फक्त झाडं लावून आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकत नाही. तर आपल्या घरातल्या छोट्या-छोट्या कृती आहेत, की ज्या पर्यावरणाला हानिकारक आहेत. आपल्या पृथ्वीला त्याच्यापासून त्रास होतोय. तर अशा छोट्या काही कृती आपण करायच्या आहेत आणि काही चुकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपण करणं हळू कमी करायचं आहे. तर त्याची सुरुवात मी करते. 1972 साली संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरं करायचं ठरवलं. कारण कुठेतरी जागरूकता व्हावी, कुठेतरी फोकस व्हावा या विषयावरती म्हणून हे ठरवलं. जेव्हा मोठ्या प्रमाणावर हा विषय घेतला गेला, तेव्हा त्याच्यावर अभ्यास झाला आणि मग वेगवेगळ्या गोष्टी करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आपण करत आहोत. तर या वर्षीचं जे ध्येयवाक्य आहे ते लँड रिस्टोरेशन म्हणजे जमीन जी आपली आता नापीक होते आहे, तर त्याच्याबद्दल काय-काय काम करता येईल ह्याची हे त्याचं आजचं यावर्षीचं वाक्य आहे आणि अवर लँड अवर फ्युचर ही स्लोगन घेऊन हा आजचा पर्यावरण दिवस सगळीकडे साजरा होतोय. पर्यावरणाची पंचसूत्री आपण कायम लक्षात घ्यायची आहे. अ, आपण साध्या गोष्टींनी विचार करूया, की आपले पूर्वज जे होते, ते आपली आजी होती, आई होती, ती पहिल्यांदा कुठलीही गोष्ट खराब झाली, तर ती दुरुस्त कशी करायची हा विचार पहिले करायचा. आपण टाकून देणं हे आपल्या संस्कृतीमध्ये कधीच नव्हतं. म्हणजे यूज एंड थ्रो ही आपल्याकडे जी पाश्चात्य देशांकडनं आलेली संस्कृती आहे ती आपली नव्हती आणि आपण ती जुनी जी गोष्टी आहेत ते आपण मनात जरी आणल्या, आपली आजी काय करायची, आपली आई काय करायची, आपल्याला काय सांगायची, तरी आपल्याला खूपशा गोष्टी हे जे रियूज जे रिपर्पज आहे, रिपेअर आहे, हे आपल्याला लक्षात येईल. की साध्या-साध्या गोष्टी असतात, की आपल्याकडे पूर्वी जे पत्र्याचे डबे असायचे, त्याच्यामध्ये आपण साधं आई आपली तुळशीचं रोप लावायची, एखादं कुठे सदाफुलीचं झाड लावायची. सो आपला वापर झालेला वस्तू पटकन न फेकता पुनर्वापर कसा येईल, तो आपण तेव्हापासून विचार करत असतो. एखादा पदार्थ जरी अन्नपदार्थ बिघडला, तरी आपण त्याचा किंवा उरला, तर आपण तो टाकून नाही देत. त्याचा दुसऱ्या दिवशी आपण दुसरा पदार्थ करून त्याला थोडंसं सजवून नटवून आपण त्याचा वापर करतो. तर ही पंचसूत्री जी आहे रिथिंक, रिफ्यूज म्हणजे वस्तूंचा आधी एकतर प्लास्टिकच्या वस्तूचा वापर टाळायचा आहे. टाळणं शक्य नसेल तर त्याचा पुनर्वापर करायचा आहे. पुनर्वापर करून झाल्यानंतर आपण तो योग्य ठिकाणी रिसायकलसाठी द्यायचे. नंतर आपण
दुसरी गोष्ट अशी जी पाहूया, की आपली जी कचरा पेटी असते, तर त्याच्याकडे आपण डोळसपणे पाहायला पाहिजे. हे जरा थोडंसं तुम्हाला विनोदी वाटेल, की हा काय सांगतायत. पण तुम्ही जर विचार केलात तर बघा आपल्या कचरा पेटीमध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी असतात. काच असतं, प्लास्टिक असतं, कागद असतो, वेगवेगळ्या प्रकारचा ओला कचरा असतो. तर 60% हा आपला ओला कचरा असतो, की ज्याचं आपण कंपोस्टिंग करू शकतो. ओल्या कचऱ्यापासून आपण खत बनवू शकतो. ज्याचं थोडक्यात मी माहिती आपल्या या आजच्या सेशनमध्ये पण देणार आहे, कसं करायचं. त्याच्यानंतर मेडिकल वेस्ट असतो. तर हे सगळा कचरा जो आहे, तो जर आपण एकत्रित केला, तर जेव्हा आपण महानगरपालिकेला देतो, त्यांना ते वेगळं करणं अतिशय अवघड होऊन बसतं. त्यामुळे अशा गोष्टी आहेत, की ज्या वेगळ्या करून आपण दिल्या, ओला कचरा, सुका कचरा याबद्दल थोडीशी माहिती घेतली, तर आपले जे स्वच्छता कर्मचारी आहेत, तर त्यांना हे करणं अतिशय सोपं होईल. प्लास्टिक तर कोरडं प्लास्टिक आता पुण्यासारख्या ठिकाणी तर खूप सारे रिसायकलर्स आहेत, जे दर आठवड्याला हे कलेक्शन ड्राईव्ह करतात. घरी येऊन सुद्धा आपल्याला ते घेऊन जातात. पूर्णम इकोव्हिजन सारखी एक संस्था आहे, सागर मित्र सारखी संस्था आहे. ज्या संस्था आपल्याला अशा प्लास्टिक कलेक्शनसाठी मदत करतात आणि ते रिसायकलिंग करून त्याचे वेगवेगळे उपयोग केले जातात, पुनर्वापर होतो. कारण प्लास्टिक जे आहे त्या पृथ्वीचं जे आपली जमीन आहे, ती जमीन हळू नापीक चं काम प्लास्टिक करतंय. कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्या जमिनीवरती जातायत, लँडफिलमध्ये जातायत. सर्व कचरा जमा होतो आणि जेव्हा तो मोठ्या प्रमाणावर जमा होतो महानगरपालिकेकडे, तेव्हा त्याचं जर खत बनवणं शक्य झालं नाही, तर तो शेवटी लँडफिलमध्ये जातो आणि जमिनीमध्ये हे प्लास्टिकचं मायक्रो प्लास्टिक जाऊन हळू आपल्या अन्नामध्ये आणि काही दिवसापूर्वीच न्यूज आली, की अगदी छोटं बाळ जन्मलं, तर त्याला जे आईकडनं आईचं दूध होतं, त्या दुधामध्ये सुद्धा हे मायक्रो प्लास्टिक आलं आणि ज्याचे परिणाम कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांवर होतायत. तर आपण छोटी गोष्ट करून, की वेस्ट सेग्रीगेशन करणं, हे आपण करायला हवं. दुसरं प्लास्टिकची पिशवी कापत असताना जी कोन आपण कापतो, ते असे लहान तुकडे कधीही विलग होऊ शकत नाहीत मोठ्या कचऱ्याच्या ढिगातून. तर शक्यतो असे तुकडे कापून वेगळे करू नका. मोठी प्लास्टिकची पिशवी स्वच्छ धुवून आपण रिसायकलरकडे द्या. प्रत्येक टिश्यू पेपर जो तयार होतो, त्यांनी झाड कापलं जातं. ही जर भावना आपल्या मनात आली, तर आपण आपोआप तो टाळू आणि आपण पूर्वीही हातरुमाल वापरायचो. ते आपण सवय आपली का कोण जाणे ते आपण कमी करत गेलो कारण टिश्यू पेपर अवेलेबल व्हायला लागले. परंतु ही साधी सवय आहे, की ज्यानी आपण आपली झाडं तोडणं आपल्या परीने तरी कमी करू शकतो. ऑनलाईन खरेदी ऐवजी जवळच्या दुकानदाराकडून खरेदी हा साधा सोपा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट होतं, की ऑनलाईन पॅकिंग प्रचंड प्रमाणात करून वस्तू आपल्याकडे येत असते. आपण दुकानात गेलो तर आपल्या घरची पिशवी घेऊन जाऊ शकत असतो. सो जेव्हा शक्य असेल तेव्हा ह्या गोष्टी करा. साधी अगदी गोष्ट आहे, की स्टेपल पिन्स आपण पिशवी बंद करायला मारतो. ती जेव्हा आपण काढून टाकतो, तेव्हा आपण कचऱ्यात टाकतो. तर आपल्या कचरा वेचकांना अशा प्रकारच्या गोष्टींनी जखम होऊ शकते, इजा होऊ शकते. तर ती न करता आणि ती वन टाईम यूज असते. ती फेकली जाते. त्याच्याऐवजी आपण पूर्वी सुतळी बांधायचो, रबर बांधायचो. असं केलं तर ते 3-4 वेळा आपण ती पिशवी वापरू शकतो. रबर वापरू शकतो. पालेभाजी जेव्हा घरी आणतो तेव्हा साधी सुतळी असते. ती न फेकता ती धुवून वापरायची. या सुतळ्या तुम्ही अगदी खिडकीच्या ग्रिलला जर टांगून ठेवल्या, आपल्या बागेत ठेवल्या, तर पक्षी जे आहेत, चिमणीसारखे ह्या सुतळ्या त्यांचं घर बांधायला नेतात. नाहीतर त्यांच्याही घरट्यांमध्ये आता आपल्याला प्लास्टिकच्या दोऱ्या आणि सुतळ्या दिसायला लागल्यात. तर ही छोटी-छोटी गोष्ट आहे. कागदाचे लहान तुकडे आहेत ते कचऱ्यात न फेकता तुम्ही जर एक छोटी पिशवी किंवा डबा करून ठेवलात आणि त्याच्यात ते ठेवलेत तर रद्दीमध्ये हे आपण देऊ शकतो. जेणेकरून तो कागद पुन्हा रिसायकल होऊ शकतो. अ, एक आवाहन सगळ्यांना आहे, की आपण जेव्हा शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये जातो, तेव्हा स्टीलचे डबे आपण वापरायला सुरुवात करूया. हे स्टीलचे डबे लाईफ लाँग असतात. जेव्हा आपण प्लास्टिकचा डबा वापरतो, तेव्हा गरम अन्न त्याच्यात गेल्यावरती आपल्या शरीराला ते हानिकारक आहे. त्यामुळे आपण एक छोटी सुरुवात करूया, की आपल्या मुलांचे आपले डबे जे आहेत, ते स्टीलचे वापरूया. प्लास्टिकचे डबे दर 1-2 वर्षांनी आपल्याला टाकायला लागतात आणि आपण प्लास्टिक जनरेट करत राहतो तेवढं वेगवेगळ्या प्रकारचं आणि ते रिसायकलरकडे जात नाही, हा त्यातला मुद्दा आहे. नंतर कापडी पिशवी घ्या हे तर सगळीकडे आहे. स्वतःकडे जास्तीच्या पिशव्या असतील तर आपण आपल्या जवळच्या दुकानदारांना नेऊन देऊ शकतो.
शकतो की त्यांनी सुद्धा प्लास्टिक न देता त्या पिशव्या इतर खरेदी करायला येणाऱ्यांना देऊ शकतात. हळूहळू काही काही मुद्दे लिहिले ते मी जात नाही, तुम्ही स्क्रीनवर बघू शकाल. शेवटचा मुद्दा मात्र मी मुद्दाम सांगते की जेव्हा आपण शॅम्पूचे सॅशे घेतो छोटे विकत, तर ते कचऱ्यामध्ये गेले तर ते विलग होऊ शकत नाहीत. त्याच्याऐवजी जर मोठी बाटली घेतली तर ती आपण नंतर स्वच्छ धुवून रिसायकलला देऊ शकतो. तसंच जर आपल्याला महिन्यामध्ये 1 किलो एखादी गोष्ट लागत असेल, तर पाव-पाव किलोच्या पुड्या 4 वेळा न घेता 1 किलो घेतली, तर 4 प्लास्टिकच्या पिशव्यांचं व्यवस्थापन करायला लागत नाही, एकाचं लागतं. तर हा सुद्धा छोटा विचार आहे. याबद्दल सगळ्यांनी जरूर विचार करून त्याची कृती करावी अशी विनंती. वीज जी आहे, त्या विजेच्या उपकरण घेतानाच आता आपल्याला एनर्जी एफिशियंट असे गोष्टी मिळायला लागलेल्या आहेत. तर आपण त्याची ऑनलाईन व्यवस्थित चौकशी करून माहिती घेऊन डीलरकडे विचारणा केली, तर आपण वीज वापर आहे तो हळू कमी करू शकतो. त्याच्यानंतर योग्य गोष्ट निवडणं. अगदी पाणी तापवायचं हीटर आहे. जर आपल्याकडे जेवढी लोकं आहेत, त्यांना लागणाऱ्या प्रमाणात आपण तो घेतला, तर उगाचच अननेसेसरी मोठा हीटर घेऊन ते जी वीज आपली वाया जाते, ती आपण वाया म्हणजे घालवणं बंद करू शकतो. तुम्हाला माहिती नसेल, परंतु ईमेल सुद्धा जेवढ्या गरजेच्या आहेत, तेवढ्याच कराव्या. त्यांनी सुद्धा कार्बन फूटप्रिंट वाढत जातो. ईमेलचे प्रिंटआउट उगीच काढणं, प्रिंट करून ठेवणं हे टाळा. व्यवस्थित ते तुम्ही जर स्टोअर करून ठेवलेत, तर तुम्हाला ते रिट्रीव्ह करणंही आपल्याला सोपं जातं आणि आपण कागद उगाचच वापरतो. म्हणजे आपण ईमेल स्पेस म्हणजे स्टोरेजही आपण सर्व्हर जे आहेत त्याची कपॅसिटी ब्लॉक करतो आणि शिवाय कागद वापरतो. तर हे 2 प्रकारे आपण गोष्टी करतो, तर ते आपण थांबवूया. वाढदिवसाला भेटवस्तू आपण जेव्हा देतो, तेव्हा आपण ज्याचा वापर अनेक वर्ष करता येईल अशा वस्तू द्या. फटाके वाजवू नका. भेटवस्तू आपल्याकडे द्यायची पद्धत आहे. बुके देतो, तर ते बुके सुद्धा देताना जर नुसती फुलं दिली तर चालतील. पण तुम्ही पाहिलं असेल, तर त्या बुकेमध्ये हल्ली प्लास्टिकच्या वस्तू, प्लास्टिकचे कागद किंवा चंदेरी कागद लावले जातात. तर हे कागद जे असतात ते सिंगल यूज प्लास्टिक असतं. तर ते आपण जेव्हा 1 दिवस, 2 दिवसांनी फेकतो बुके, तेव्हा आपण ते प्लास्टिक वेगळं काढत नाही आणि ते प्लास्टिक सहित ती फुलं आपली कचऱ्यामध्ये जातात. तर तुम्हाला द्यायचं असेल तर एखादी रोप द्यावं आपण अशी एक सजेशन आहे. एखादं रोप देताना तुम्ही ज्याला देणार त्याच्या आवडीचं दिलत, तर तो त्याची नक्कीच प्रेमाने निगा राखेल आणि तुमची भेट असणार आहे. त्यामुळे ते नक्की वाढेल आणि त्याला फक्त 1 दिवस आनंद नाही तर जेव्हा-जेव्हा ते फुलझाड फुलं देईल, तेव्हा-तेव्हा ते लोकं तुमची नक्की आठवण काढतील. कापडांच्या बाबतीत आपलं प्रत्येक कापड जेव्हा तयार होत असतं, तेव्हा एक पाण्याची सुद्धा त्याचा वापर होत असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही, की आपल्याला वाटतं कपडा फेकला की कपडा वाया गेला. पण ते कपडे तयार करण्यासाठी अनेकांचे एफर्ट्स लागलेले असतात. रॉ मटेरियल तर असतंच, पाणी असतं, वीज असते. तर कुठलीही गोष्ट वापरून फेकतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाया जात असतात. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर वस्तू घेतानाच आधी गरज असेल तेवढेच घ्यावे. नसतील तर जेव्हा-जेव्हा आपले चांगले कपडे असतील, ते कडच्या ज्या काही काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या घरी असतील, त्यांना जर वापर होत असेल त्यांना द्यावा किंवा समाजसेवी संस्थेला द्या. अगदीच नाही तर जे पुनर्वापर करतात, काही वेगळ्या वस्तू बनवतात, त्यांना तुम्ही दिलात तर नक्कीच त्याचा अखेरपर्यंत वापर होईल. एक गौतम बुद्धांची याची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की त्यांच्या एका शिष्यानी त्यांना जेव्हा विचारलं, की तुम्ही वस्त्र मला नवीन हवं आहे. तेव्हा त्यांनी विचारलं, की "तू जुन्या ह्याचं काय करणार?" तेव्हा त्यांनी सांगितलं, की "बाबा मी ते पुसण्यासाठी वापरीन, अंग पुसण्यासाठी. त्याच्यानंतर अंग पुसण्याचं वस्त्र आहे, त्याचा पाय पुसण्याचा वापर करीन. त्याचाही शेवटी दोरा जो राहील तो मी वात म्हणून वापर करीन." म्हणजे जितका जास्तीत जास्त वापर करता येईल त्याचा वापर आपण करावा. प्रवास आपण जेव्हा-जेव्हा करतो तेव्हा शक्य असेल तेव्हा पाण्याची बाटली आपली घेऊन जावी. जेणेकरून आपण जी प्लास्टिक बाटली पाण्याची विकत घेत असतो, तर ती विकत घेणं आपण कमी करता येईल जेवढं तेवढं कमी करावं. हल्ली कागदाच्या ग्लासमध्ये आपल्याला चहा दिला जातो, तर ते खरे कागदी ग्लास नसून त्याच्या आतमध्ये प्लास्टिकचं आवरण असतं. तर हे जे प्लास्टिक आवरण आहे, तर ते घातक आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे मायक्रो प्लास्टिक आहे,
तर आपल्याला शक्य असेल तर आपला एखादा काचेचा कप आपण किंवा स्टीलचा ग्लास सोबत घेतला तर आपण पूर्ण प्रवासभर त्याच्यामध्ये चहा घेऊ शकतो आणि तो धुवून परत वापर करू शकतो. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी कृपया जर प्लास्टिक बाटल्या नेत असाल, तर आपण तिथेच न टाकता ते घरी आणण्याचा प्रयत्न करूया किंवा हॉटेलवर जिथे त्याचं व्यवस्थापन होऊ शकेल. जर नेताना आपण भरलेली बाटली न्यायचं ओझं बाळगू शकतो, तर परत येताना आपण त्या रिकाम्या बाटल्या का फेकतो? हा विचार करणं खूप गरजेचं आहे. आपले सण जे आहेत, ते सण मुळातच पर्यावरणपूरक सण आहेत. निसर्गाच्या जवळ आपल्याला घेऊन जाणारे आपले सण आहेत. तर हे सण साजरे करत असताना जसं आपला वडपौर्णिमा आहे, तर वडपौर्णिमेच्या सणाला आपण वडाच्या फांद्या न तोडून आणता, त्या जवळच्या ठिकाणी असलेल्या झाडांचं आपण संगोपन, संवर्धन कसं करू शकतो? नवीन एखादं झाड लावू शकतो का? अगदी 10-10 वर्ष सुद्धा मोठ्या कुंडीत वडाचं झाड राहतं. तर किंवा आपल्या सोसायटीमध्ये थोडीशी मोठी जागा असेल, जिथे उद्यान असेल, तिथे आपण लावू शकतो. तर कुठलीही गोष्ट सण साजरे करताना आपण हा विचार करूया, की त्याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं? जेव्हा आपल्याकडे सुगीचे दिवस असतात, धान्य येतं, तेव्हा आपले सण साजरे होतात. तर त्याप्रती आपण थोडंसं सजग राहून आपण थोडा अभ्यास करूया. सणांसाठी जसं गुढीपाडव्याला आपण आता कडुनिंब हा आपल्या गुढीमध्ये लावला जातो. तर कडुनिंबाचा पाला त्या दिवशी तोडून न आणता, कडुनिंबाचं जर आपण घरी एखादं छोटं कुंडीत जरी लावलं, तरी ती पानं आपण खाऊ सुद्धा शकतो. आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये त्याचा वापर करू शकतो, जो स्किनला उपयोगी आहे. आणि औषधी वनस्पती, माका ब्राह्मी यासारख्या आपण लावू शकतो. आपल्याकडे गणपतीसारखी पूजा आहे, ज्याला गणेश पत्री वाहतात. त्या पत्रींपैकी 21 पत्रींपैकी एखाद 2 जरी आपल्याकडे लावले, तरी सुद्धा आपल्याला त्या नक्की उपयोगा येतील. माक्यासारखी वनस्पती आपण तेलामध्ये वापरू शकतो, जे आपल्याला केसांसाठी उपयोगी आहे. तर सण साजरे करताना त्याच्याशी निगडीत एखादी वनस्पती आपण अभ्यासून त्याचा आपल्या घरी आपल्याला किंवा आपल्या परिसरामध्ये लावता येईल का, असा नक्की विचार व्हावा. पाणी आपला आता कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच आपण जे व्हिडिओ पाहत होतो, त्याच्यामध्ये पाण्याचं महत्त्व आणि हे सगळं आपण ऐकलंय आता. तर "जल है तो कल है" ही जे वाक्य आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर सगळ्या लोकांना आता कार्बन फूटप्रिंट हा आपण शब्द ऐकतोय. पण आता वॉटर फूटप्रिंट म्हणजे प्रत्येक वस्तू तयार करताना किती पाणी वापरलं जातं, हे सुद्धा आता काउंट करणं गरजेचं झालेलं आहे. तर वॉटर फूटप्रिंट कॅल्क्युलेटर असं जर तुम्ही ऑनलाईन पाहिलंत, तर तुम्ही रोजच्या वापरासाठी काय-काय करता गोष्टी आणि त्याच्यासाठी तुम्ही किती पाणी वापरता, ह्या गोष्टी तुम्हाला कळतील. म्हणजे एक मिनरल वॉटर आपण खरेदी करतो, त्या 1 लिटर बनवण्यासाठी किती लिटर पाणी लागतं, हे जर तुम्हाला कळलं, तर तुम्हाला धक्का बसेल आणि हळू तुम्ही त्याचा वापर नक्की कमी कराल. अ, अर्धा ग्लास पाणी ही एक कल्पना म्हणजे आपण कोणीही आपल्याकडे आलं, तर आपण तांब्या भांड्यातून पाणी द्यायचो पूर्वी किंवा जग आणि ग्लास ठेवावा. जेणेकरून जेवढं हवंय तेवढंच पाणी वापरलं जाईल. कारण एकदा आपण पाणी प्यायला दिलं, की उरलेलं पाणी आपण फेकून देतो. निदान फेकून न देता आपण ते झाडांना घालावं. शक्यतो जेवढं लागेल तेवढंच पाणी द्यावं आणि छोट्या-छोट्या प्रमाणात का होईना आपण हे पाणी वापराची सुरुवात करू शकतो. अ, ह्या गोष्टी करत असताना काही गोष्टी मुद्दाम सांगाव्याशा वाटतात, की आज पर्यावरण दिवस आहे, तर लोकं झाडं लावायला जातात. तर झाडं ही मोठीच असावी अशी गरज नाहीये. आपल्याकडे वेली छोट्याशा असतात किंवा झुडपं असतात. तर अशी वेली, झुडूप, अगदी गवत हे सुद्धा गरजेचं आहे. त्या गवतावरती अनेक प्रकारची फुलपाखरं येत असतात. त्यामुळे नुसती झाडं लावायला जागा नाही, तर मी काय करू असा विचार न करता आपल्या घरी अगदी 4-5 कुंड्या जरी लावल्या, एखादी फुलांची कुंडी लावली, तर त्या फुलावरती फुलपाखरं येतील, मधमाशा येतील आणि त्या कुंडीमध्ये जी काही माती असते, तर त्याच्यामध्ये आपण मातीच्या ऐवजी ओल्या कचऱ्याचा वापर करून आपण नक्कीच त्याच्या जे जीवाणू आहेत, तर ते तिथे वाढीला लागतील. एक छोटीशी परिसंस्था आपण छोट्या प्रमाणात सुद्धा करू शकतो. याबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते. की पुण्यामध्ये एक फुलपाखरांचे अभ्यास करणारे होते. तर त्यांनी सांगितलं होतं, की आपल्याला वाटतं माझ्या घरच्या 5 कुंड्यांमुळे काय फरक पडणार आहे. तर फुलपाखरं ही ज्यांचा इतका छोटासा जीव आहे, जी आपल्याला जे अन्नधान्य मिळतं त्याच्यामध्ये पॉलिनेशनचं जे काम असतं, ते फुलपाखरं करतात. तर ही फुलपाखरं एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना ती स्थलांतर पण करतात.
एका टेकडीवरून दुसरी टेकडी जी असते तिथेही हालचाल करतात, तेव्हा जाताना मध्ये जर त्यांना अन्न पाणी मिळालं नाही तर त्यांचा मध्येच जीव जाऊ शकतो. तर आपल्या घरातल्या छोट्याशा कुंडीमध्ये असलेली जी माती आहे ओलसर, त्याच्यामध्ये त्याला क्षार मिळू शकतात, पाणी मिळू शकतं, फुलांमधला मधुरस मिळू शकतो, जेणेकरून त्यांचा जीव वाचू शकतो. तर आपली छोटी फुलं सुद्धा एखाद्याचा जीव वाचवू शकतात. ही भावनेनी जर आपण झाडं लावली तर आपण नक्कीच, आपणही त्यातनं काहीतरी खूप सकारात्मक आपल्याला स्वतःला वाटतं आणि इतरांचाही जीव आपण नकळत वाचवत असतो. सो आपण छोटीशी बाग नक्की आपण करू शकतो. मी कंपोस्ट बद्दल सांगताना हळूहळू काही पर्यावरण म्हणजे सेंद्रिय खतं याबद्दल सुद्धा सांगेन, की जेणेकरून आपलं जी जमीन आहे ती रसायन मुक्त होण्यासाठी आपण काय काय खतं वापरू शकतो ह्याचंही मी तुम्हाला सांगणार आहे. अजून एक गोष्ट जी कचरा व्यवस्थापन किंवा वेस्ट मॅनेजमेंट ह्या प्रकारामध्ये आहे, ज्याचा आता भरपूर प्रचार प्रसार होतोय, ते मी जस्ट थोडक्यात सांगते तुम्हाला, की आपली जी फळांची सालं वाया जात असतात, तर मुख्यतः संत्र, मोसंबी आणि लिंब, तर त्यापासून बायो एन्झाईम म्हणजे थोडक्यात एक विनेगार हे तयार होत असतं. फक्त गूळ, पाणी आणि फळांच्या वाया गेलेल्या साली ह्यापासून तयार होतं. त्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही ऑनलाईन आहेत ते बघा. त्याची माहिती तुम्ही घ्या आणि ह्यापासून आपण एक उत्तम प्रकारचं एन्झाईम, की ज्यांनी आपण घरची फरशी पुसू शकतो. वाया जाणाऱ्या साली ज्या आहेत, ज्या कचऱ्यामध्ये जातात त्या थांबवू शकतो. आणि हे जे आपण फरशी पुसण्यासाठी बायो एन्झाईम वापरलं, तर आपल्या घरामध्ये जे आपण फिनेल सारखी केमिकल्स वापरतो, ती आपण टाळू शकतो. आणि हे वापरलेलं पाणी आपण जेव्हा फरशी पुसतो तेव्हा फेकून देतो. तर न फेकता हे बायो एन्झाईम युक्त जे पाणी आहे ते झाडांना सुद्धा चालतं. झाडांच्या ग्रोथसाठी याचा उपयोग होतो. तर म्हणजे एकच काम आहे, परंतु त्याचे अनेक उपयोग फायदे आहेत. शहरातल्या ठिकाणी आपण साध्या जुन्या पेट बॉटल्समध्ये, प्लास्टिकच्या बाटलीमध्ये हे करू शकतो. कुठल्याही प्रकारे मोठी जागा ह्याला आपल्याला लागत नाही. तर जरूर हे आपण थोडंसं नेटवरती बघा आणि हे करणं अगदी चांगलं आहे. श्री श्री रविशंकरजी हे एक मोठं नावाजलेलं नाव आहे. त्यांनी नद्या आणि तलाव शुद्धीकरणासाठी सुद्धा ह्या बायो एन्झाईमचा वापर त्यांच्या जो परिवारगण आहे त्यांना सांगितला. तुम्ही घरी सुद्धा प्रयोग करू शकता. जर तुमच्याकडे कमलिनी सारखं एखादं झाड असेल जे वॉटर टब म्हणजे पाण्यामध्ये आहे, तर तुम्ही बायो एन्झाईम त्याच्यामध्ये घालून पाहिलं तर नक्की तुम्हाला पाणी स्वच्छ शुद्ध झालेलं तुम्ही जाणवू शकेल. तर विहिरी शुद्ध करणं, तलाव शुद्ध करणं ह्याच्यासाठी सुद्धा या बायो एन्झाईमचा वापर आता सुरू झालेला आहे. तर हा एक ही गोष्ट आहे ज्याची हळू-हळू आपल्याला माहिती होतीये. परंतु थोडी जास्त प्रमाणामध्ये अवेअरनेस करणं ह्याचं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण कंपोस्टकडे वळूया. अ, ओल्या कचऱ्याचं जे खत आहे, ते मी सांगितलं तसं आपल्या घरामध्ये निर्माण होणारा जो कचरा आहे, तर त्याच्यामध्ये साधारण 60% हा ओला कचरा असतो. जो आपण घरच्या घरी जिरवू शकतो. त्याच्यासाठी कुठलंही मोठी जागा लागत नाही. तर मी खत कसं करावं, त्याच्या मागे काय चुका होतात, हे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. हे चित्र मुद्दाम दाखवते. जेव्हा निसर्गामध्ये एखाद्या झाडावरचं पान खाली पडतं, तेव्हा त्या मातीमध्ये असलेले जे बुरशी आहेत, काही जीवाणू आहेत, तर त्याचं विघटन करतात. म्हणजे त्याचं कंपोस्ट करतात, विघटन करतात आणि हळू त्याचं पुन्हा मातीत रूपांतर करतात. परंतु आपल्याकडे आता असं आहे, की झाडाखाली जो पालापाचोळा पडतो, तो मातीवर न पडता आपले रस्ते सगळीकडे सिमेंटचे झाल्यामुळे तो पालापाचोळा हा आपल्याला आता कचरा वाटायला लागलाय. पण तो कचरा नसून त्या कचऱ्यातून सोनं तयार होतं म्हणजे काळं सोनं ज्याला म्हणतात. तर ते तयार होऊ शकतं. तर ब्राउन लीफ नावाची संस्था आहे जी पुण्यात काम करते. ज्यांच्याकडे भरपूर पालापाचोळा आहे. त्यांनी तो ज्यांना हवाय त्यांना देणं आणि त्यांनी त्याचा बागेमध्ये वापर करणं. तर अशाही प्रकारच्या गोष्टी लोकं करत आहेत. तर थोडक्यात कंपोस्टिंग म्हणजे काय तर जैविक घटकांचं मातीत रूपांतर होणं म्हणजे कंपोस्टिंग. मी जसं म्हणलं, की निसर्गात हे आपोआप होतं. पण आपल्याला ते आता शहरामध्ये आपल्याकडे जमीन नाही. जमिनीमध्ये खड्डा करून पूर्वी आपल्याकडे परसदारी सगळा आपण ओला कचरा टाकून तिथे आपोआप खत होतं.
परंतु आता आपल्याकडे जमीनच नसल्यामुळे आपण कसं करू शकतो कुंडीमध्ये, माठामध्ये, ते मी तुम्हाला सांगते. तर कंपोस्टिंग मध्ये आपण काय काय घालू शकतो, तर आपल्या घरी तयार होणाऱ्या सगळ्या भाज्यांची सालं, फळांची सालं, देठं आणि कोरडी पानं जी असतील तर ती आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. नंतर वाया गेलेली फळं असतील ती सुद्धा वापरू शकतो. अंड्याची टरफल आहेत. त्याच्यानंतर चहा, कॉफी, फक्त त्याच्यामध्ये प्लास्टिक, रबर, बूट, इतर चामड्याच्या वस्तू ह्या आपण घालायच्या नाहीत, कारण त्याचं विघटन होणार नाहीये. हे थोडक्यात स्क्रीनशॉट एकत्रित आहे. आपल्याला बरेच वेळा आपल्या सणांमध्ये आपण घराच्या दाराला तोरण लावतो. नंतर वाढदिवसाला बुके येतात. तर हे सगळे बुके सुद्धा आपण व्यवस्थित त्यातलं प्लास्टिक बाजूला करून त्यातली फुलं आपण घेऊ शकतो. जवळ एखादं देऊळ असेल, तर त्या देवळामध्ये तयार होणारं निर्माल्य आपण आपल्या घरी आणून त्याचं उत्तम खत बनवू शकतो. हे खत बनवत असताना आपल्याला कधी-कधी काही कोरड्या गोष्टींची आवश्यकता असते, तर त्यामध्ये ब्राउन लीव्हज आहेत. नंतर आपल्याला लाकडाचा भुस्सा आपण वापरू शकतो. कोकोपीट जे असतं म्हणजे नारळाच्या करवंटीचा जो बाहेरचा चुरा असतो, तो वापरू शकतो आणि हे करण्यासाठी आपल्याला फक्त थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला माती लागणार आहे, की ज्या मातीमध्ये असणारे जीवाणू आहेत, बुरशी आहेत, तर त्याचा वापर ते आपल्या ओल्या कचऱ्याचं रूपांतर खतामध्ये आपल्याला करून देणार आहेत. आपण ते फॅसिलिटेट करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण अजून 2-3 गोष्टी टाकू शकतो म्हणजे ब्राउन पेपरचे पुठ्ठे असतील, नंतर गवत असेल, जर आंब्याच्या पेट्या आणत असू तर त्याच्यामध्ये गवत असतं ते घालू शकतो. हिरवं गवत घालू शकतो. नंतर लगद्यापासून बनवलेले हे जे अंड्याचे क्रेट्स आहेत, तर ते घालू शकतो. त्याचा उपयोग मी नंतर सांगते. अ, कशात करायचं? तर अगदी सोपं आहे. आपल्या घरी असलेले जुने माठ आहे. आता आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाण्यासाठी वापरले, त्याच्यानंतर माठातलं पाणी जेव्हा गार होत नाही, तर तो आपण फेकून देतो. तर असाच माठ आपण त्याला थोडीशी आपण छिद्र पाडणं गरजेचं असतं. कारण हवा खेळती राहायला लागते. तर कुंडी असू दे किंवा जुना माठ असू दे, तर आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो. या चित्रामध्ये तुम्ही पाहाल तर माठाखाली मी एक छोटं पातेलं ठेवलंय. का? तर विघटन होतं तेव्हा ही एक रासायनिक प्रक्रिया होत असते आणि त्याच्यामध्ये जो ओला कचरा विघटित होतो त्यातनं पाणी बाहेर येतं. तर ते पाणी कलेक्ट करण्यासाठी आपण एखादा छोटा डबा किंवा पातेलं आपण त्याच्या खाली ठेवावं जेणेकरून त्यामध्ये ते पाणी साठेल. फक्त ते पाणी साठलेलं असतं ते वेळच्या वेळी आपण काढून टाकलं, की आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. एक गैरसमज आहे, की कंपोस्ट केलं की डास होतात. तर डास हे ह्या अशा पाणी साठल्यामुळे होतात. कंपोस्टमध्ये डास होत नाहीत. तर ही कल्पना आपण अगदी मनातनं काढून टाकावी. त्याच्यानंतर अगदी साध्या अशा नायलॉनची पिशवी जी असते, जी भाजीसाठी वापरतात, ती आपण घेऊ शकतो. हे थोडक्यात चित्र आहे, की आपण काय त्याच्यामध्ये घालू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला कोण-कोण म्हणजे ज्या गोष्टी घातल्यात त्याच्यानंतर हवेतला जो ऑक्सिजन आहे आणि थोड्या प्रमाणामध्ये पाणी आपल्याला लागणार आहे. तर आपण ही जी छिद्र केलेली आहेत, तर ती छिद्र जी आहेत, ती सच्छिद्रता आवश्यक असते. कारण हवा मिळाली नाही तर कंपोस्टिंग होऊ शकत नाही. विघटनाकरता हे जे जीवाणू आहेत, तर त्यांना हवेची म्हणजे हवेतल्या ऑक्सिजनची आवश्यकता असते. तर हा ऑक्सिजन मिळण्यासाठी आपण सच्छिद्र ठेवणं गरजेचं असतं. जेव्हा तयार होतं कंपोस्ट, तेव्हा त्याच्यामध्ये थोडीशी उष्णता निर्माण होत असते. तर तुम्ही कंपोस्ट करायला जेव्हा एखाद्या बकेटमध्ये ठेवाल किंवा माठात ठेवाल, तेव्हा तुम्हाला गरम जाणवणं, तो ढीग हे अतिशय गरजेचं आहे आणि ती गोष्ट आहे, की जे तुम्हाला दाखवतं, की गरम होतंय याचा अर्थ ही प्रक्रिया उत्तम चालू आहे. त्याच्यामधनं थोडंसं पाणी बाहेर येतं, ज्याला कंपोस्ट टी असं म्हणतात. आता लोकं हे कंपोस्ट टी सुद्धा ₹100-100 लिटर यानी विकतात. हे कंपोस्ट टी फवारून फळामधली गोडी वाढणं, फळांची आकार वाढणं यासारखा उपयोग होतो. हे एक उत्तम खत आहे आणि कंपोस्ट जे तयार होतं ते कोरडं काळं खत असतं. जे आपल्याला आपल्या झाडांसाठी अतिशय पोषक असतं. कारण जेवढे घटक आपण त्या कंपोस्टमध्ये घालू वेगवेगळे, तेवढं ते जास्त झाडाला पोषक खत तयार होतं. जसं आपण स्वतःच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी, भाज्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्ब्स आणि ह्या गोष्टी खातो. तसंच हे आहे. ज्या वाया गेलेल्या झाडांची म्हणजे फळांची सालं
भाज्यांची देठं आपण घालू, तेवढं आपलं कंपोस्ट जास्त चांगलं तयार होणार आहे. केळीची सालांसारख्या गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये पोटॅश भरपूर प्रमाणात असतं. तर ते घालू शकतो. अंड्याच्या टरफलांमध्ये आपल्याला कॅल्शियम जे झाडांसाठी गरजेचं आहे ते मिळतं. मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात, लोह, मॅग्नेशियम या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या कंपोस्टमध्ये मिळू शकतात. कंपोस्ट करण्यासाठी बरेच लोकं सुरुवात करतात, परंतु घाण वास यायला लागतो आणि लोकं ते बंद करतात. तर आपण ही छोटी त्रिसूत्री आहे ATMची. ए म्हणजे एअर म्हणजे हवा, टी म्हणजे टेम्परेचर म्हणजे तापमान निर्माण होणं आणि मॉइश्चर म्हणजे दमटपणा टिकवणं. म्हणजे नमी बरकरार रखना हिंदीमध्ये असेल त्यांनी. टेम्परेचर म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा कंपोस्टिंग होतं तेव्हा त्याचं टेम्परेचर वाढत जातं. सुरुवातीला थंड असतं. जेव्हा प्रोसेस सुरू होते तेव्हा ते गरम व्हायला लागतं. 40-50 डिग्री पर्यंत पण तापमान वाढू शकतं. जर मोठा ढीग आपला असेल किंवा मोठा ड्रम असेल आणि ते योग्य आहे. परंतु जेव्हा खत तयार व्हायला लागतं तेव्हा हे तापमान परत हळू कमी होऊन थंडगार तयार होतं. तेव्हा थंड झालं गोष्ट फायनली, की ते खत तयार झाल्याची पण एक खूण असते. तर हवा मिळण्यासाठी आपण काय करणार आहोत, कुठल्याही गोष्टी जर प्लास्टिकची बादली घेतली तर त्याला सुद्धा छिद्र पाडणार आहोत. माठासारखी गोष्ट घेतली तर ती मातीची असते, ते सच्छिद्र असतं, पोरस असतो. मातीची कुंडी वापरू शकतो. तर ह्या गोष्टीमुळे हवा खेळती राहील आणि अजिबात तुम्हाला कुठलाही हे कुजणार नाही पदार्थ. प्रॉपरली ते कुजेल आणि सडणार नाही. सडलं की मिथेन सारखे घाण आपल्याला जे वायू आहेत त्यांच्यामुळे वास येतो. तर ते होणार नाही. आणि तिसरी म्हणजे दमटपणा. जेव्हा आपण कंपोस्ट तयार करतो, तेव्हा सुरुवातीला त्यातनं पाणी सुटतं. परंतु नंतर ते कोरडं-कोरडं व्हायला लागतं. उन्हाळ्यासारख्या दिवसांमध्ये त्याला थोडंसं पाणी शिंपडावं लागतं आपल्याला. परंतु पावसाळ्यामध्ये अजिबात गरज नसते. त्यामुळे ऋतूंनुसार आपण थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं, तर आपलं अतिशय छान कंपोस्ट तयार होतं. साधारण 45 ते 60 दिवसामध्ये ओला कचरा असेल, तर तो संपूर्ण विघटन होतं त्याचं. फक्त पालापाचोळा सुद्धा आपण कुजवू शकतो. तर त्याच्या वेगवेगळे मी फोटो दाखवते तुम्हाला. त्याला मात्र वेळ लागतो. कारण काही पानं असतात थोडीशी ती तेलकट असतात. जशी जांभळाची पानं आहेत किंवा जाड रबर सारखी पानं असतात, तर ती पटकन कुजत नाही. परंतु आंब्यासारखी पानं ही पटकन कुजतात. अगदी ती जर वाळवून त्याचा चुरा केला आणि मग खत करायला केलं, तर त्याचं खत खूप लवकर तयार होतं. लहान साईज असेल अ, म्हणजे कुठलीही गोष्ट छोटी तुकडे करून घातली तर लवकर खत होणार आहे. अ, चुकांबद्दल मी सांगितलं तसं, की पावसाळ्यामध्ये हवेत दमटपणा जास्त असतो. त्यामुळे आपल्याकडे थोडासा वाळलेला पालापाचोळा किंवा पुठ्याचे तुकडे जे असतात ते ठेवले किंवा कागदाचे तुकडे ठेवले, भुस्सा ठेवला तर ओलसर आपल्याला दिसलं, की खत ओलसर होतंय. तर त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी मिक्स केल्या, तर तो कचरा जो आहे तो कोरडा व्हायला मदत होईल. कोरडं झालं की त्यातनं वास येणार नाही आणि अननेसेसरी पाणी सुद्धा बाहेर येणार नाही. तर ह्या गोष्टी आपण नक्की आपल्या बरोबर ठेवाव्या. जेव्हा आपण कंपोस्ट सुरू करू. थोडासा एक लक्षात घ्यायचं की कुठल्याही नैसर्गिक पदार्थाचं विघटन होऊन शेवटी त्याचं मातीत रूपांतर होत असतं. परंतु जर आपण थोडंसं चुकलं म्हणजे पाणी जास्त झालं तर फक्त वास येणार आहे, कुबट वास येणार आहे. परंतु आपण त्याच्यात कोरड्या गोष्टी घातल्या की त्याचं विघटन होईल. कदाचित थोडासा वेळ सुरुवातीला लागेल म्हणजे 45 दिवसाऐवजी तुम्हाला 60 दिवस, 90 दिवस लागतील, पण शेवटी त्याचं व्यवस्थित खतात रूपांतर होतं. ह्याचं अगदी खात्री बाळगा. अ, स्टेजेस दाखवते, की सुरुवातीला असं दिसतं ज्याच्यामध्ये काडी कचरा सगळा असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा फायनल स्टेज होते, तेव्हा हे असं काळंभोर खत आपल्याला दिसतं. त्याची खूण म्हणजे हातामध्ये जेव्हा ते घेतो, तेव्हा त्याला थोडासा ओलसरपणा असतो. अतिशय सुंदर वास येतो त्याचा. जसा पहिला पाऊस पडल्यावर मातीचा वास येतो, तसा छान वास त्याला येतो. त्याच्यामध्ये थोडेसे पालापाचोळा राहिला, काळा झालेला तरी हरकत नाहीये. परंतु जे आपण ओला कचरा टाकलेला असतो ते संपूर्ण त्याची अ, आपली मातीमध्ये रूपांतर झालेलं असतं. अतिशय भुसभुशीत असतं. ह्याच्यामध्ये पाणी टिकवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे आपल्याला कुंड्यांमध्ये जेव्हा आपण कंपोस्ट वापरतो, तेव्हा आपण पाणी जी घालावं लागतं आपल्याला कुंडीला ते सुद्धा आपल्याला कमी लागतं.
तर पाण्याची सुद्धा या कंपोस्टनी बचत होऊ शकते. दुसरं म्हणजे जेव्हा आपण माती वापरतो आपली बागकाम करण्यासाठी, तेव्हा आपण कुठला तरी एखादा डोंगर फोडून, म्हणजे एखाद्या गावची जी परिसंस्था असते, डोंगर असतो झाड, तो डोंगर, लाल डोंगर आपण फोडून ट्रान्सपोर्टेशन करून, म्हणजे अजून कार्बन वाया घालवतो, पेट्रोल आणि ट्रान्सपोर्टेशन, आणि आपल्या बागेमध्ये झाड लावतो. तर असे डोंगर जर आपण असे तोडून हळूहळू करत नष्ट करणार असू, तर मग उपयोग होणार नाही. त्यामुळे ती माती कमीत कमी वापरणं आणि असं कंपोस्ट जे आहे, म्हणजे काळी माती आहे ही तयार झाली, ह्याचा जास्तीत जास्त वापर करणं. माती विरहित शेती असं जे म्हणलं जातं, त्याच्यामध्ये हे कंपोस्टच वापरलं जातं. तर हा विचार त्याच्या मागे असावा. एक अगदी साध्या सीडी बॉक्स होता, त्याच्यामध्ये सुद्धा मी खत तयार केलं होतं. एक जस्ट आपल्याला रिवाईज होण्यासाठी अ, अ, गोष्टी सांगते, की खत तयार करणार आहे, तर माझ्याकडे नारळाच्या शेंड्या मी घेतल्यात, ज्या मी कुंडीच्या तळाशी घालणार आहे, जेणेकरून जास्ती जे पाणी वाहतं, ते त्या अ, माझ्या ज्या नारळाच्या शेंड्या आहेत, त्या ॲब्सॉर्ब करून घेतील. माझ्याकडे काही भाजीपालांची भाजीची देठं आहेत, केळ्याची सालं आहेत, निर्माल्य आहे फुलांचं, हे सगळं मी घेणार आहे खतासाठी. सीडी बॉक्स मी घेतलेला आहे प्लास्टिकचा. त्याला मी फोटो पाहाल तर खालूनही छिद्र केलेली आहेत आणि कडेला म्हणजे साइडनी पण आपण छिद्र करायचे, जेणेकरून प्रत्येक लेयरमध्ये आपल्याला हवा खेळती राहणार आहे. तळामध्ये आपण शेंड्या घालून त्याच्यावर एक मातीचा थर घातलेला आहे. मातीचा थर, ओला कचरा, असं आपण सँडविच पद्धतीने जर डबा किंवा माठ भरला, तर त्याचं खत लवकर तयार होतं. तर आपण शेंड्या घालून नंतर त्याच्यावरती मातीचा थर घालायला सुरुवात आहोत. हॅलो? तर आपल्याला हे जे सॉरी आपल्याला हे जे काळं खत तयार झालेलं आहे, हे असं दिसू शकतं. पूर्ण काळं खत झालं, की ते जर ओलसर वाटत असेल, तर थोडंसं सावलीमध्ये आपण कागदावर किंवा पोत्यावरती आपण ते पसरू शकतो आणि मग आपण ते लगेच वापरलं 8-10 दिवसामध्ये. हाताला थंड लागणं हे गरजेचं आहे. जर ते गरम लागत असेल, तर त्याला थोडं एक 8-10 दिवस सावलीमध्ये वाळू द्यावं आणि नंतर ते वापरावं. अगदी डायरेक्ट उन्हामध्ये कंपोस्ट करायला ठेवू नये. शेडमध्ये ठेवावं. जर तुम्ही बाल्कनीमध्ये करणार, जिथे ऊन असेल, तर त्याच्यावर पोतं वगैरे झाकून ठेवावं. पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण खत करत असू, तेव्हा त्याच्या झाकणाला वर जर छिद्र असतील, तर ते डायरेक्ट पावसात जाणार नाही आणि पावसाचं पाणी त्याच्यात जाणार नाही, एवढी म्हणजे काळजी आपण त्याच्यामध्ये घ्यायला हवी. अ, ज्यांच्याकडे बाग आहे, तर त्यांनी बागेमध्ये अशा प्रकारची वायर जी म्हणजे जाळ्यांची जर उभं केलं, थोडंसं काहीतरी सपोर्ट लावून, तर प्रत्येक बागेच्या कोपऱ्यामध्ये असा एखादा जाळीचा गोल तयार केला आणि त्याच्यामध्ये पालापाचोळा टाकून त्याच्यावर जर तुम्ही साधं आंबट ताक घातलत किंवा कंपोस्ट पावडर मिळते, कल्चर पावडर, ती घातली. साधं शेण म्हणजे ओलं शेण असतं, तर ते शेण ओलं करून घातलं किंवा शेणखत पाण्यामध्ये भिजवून घातलं, तर आपलं खत लवकर तयार होतं. आपण जेव्हा घरी तयार खत करतो, तेव्हा मातीमध्ये नुसतं आंबट ताक घातलं आणि ओला कचरा, तरी सुद्धा आपलं खत तयार होणार आहे. तर आपल्याला कल्चर पावडर किंवा खत लवकर तयार व्हावं म्हणून विकतही काही गोष्टी मिळतात. तर त्या विकतच्या गोष्टी असतील, ते आपण जर प्रोसेस्ड फूड म्हणजे शिजवलेलं अन्न आपण खत करण्यासाठी वापरणार असू, तर आपण थोडंसं त्याची जास्त काळजी घ्यायला हवी, कारण त्याच्यामध्ये तेल वगैरे असतं. तर तेव्हा थोडंसं मातीचं प्रमाण, कोरडा कचरा हे घालून आपण त्याचं खत व्यवस्थित तयार होईल. कंपोस्टचे फायदे म्हणजे आपण जे म्हणतोय, की जमीन आपली संरक्षित व्हायला पाहिजे. तर आपण जमिनीमध्ये कुठलंही रासायनिक खत न घालता अशा प्रकारे कंपोस्ट घातलं, तर कंपोस्ट घातल्यामुळे आपली एकतर माती जी आहे त्याचा कस वाढणार आहे. जर आपण गच्चीत बाग केली, तर कंपोस्टचं वजन हे मातीपेक्षा कमी असतं. त्यामुळे आपला जो स्ट्रक्चर आहे, बिल्डिंग स्ट्रक्चर, त्याच्यावर येणारं लोड कमी होणार आहे आणि आपल्या परीने साधा विचार केला, की 3-4 जणांचं कुटुंब दररोज 1 किलो तरी, पाऊण ते 1 किलो ओला कचरा आपल्या घरी जनरेट होत असतो. सो महिन्याला 30 किलो असं आपण कचरा आज जनरेट करतोय आणि आपल्या घरातला कचरा
जिथे साठवला जातो तिथे नेण्यासाठी अनेकांचे मॅन अवर्स जात आहेत. त्याच्यानंतर ती वाहनं जी वाहतूक करतात त्याच्यामध्ये पेट्रोल जात आहे, डिझेल जात आहे. तर आपण ओला कचरा हा घरच्या घरी जेव्हा आपण त्याचं खत करू, तेव्हा ही पुढची सगळी प्रोसेस थांबणार आहे. थोडा कार्बन फूटप्रिंट कमी व्हायला आपली मदत नक्की होणार आहे. दुसरे फायदे म्हणजे कंपोस्ट केलेल्या बागेमध्ये अतिशय पक्ष्यांना बारीक-बारीक छोटे किडे जे असतात ते खायला पक्षी येतात. हे माझ्या घरातलेच फोटो आहेत. अतिशय छोट्या जागेत म्हणजे 10 बाय 20 एवढी जागा आहे. त्याच्यामध्ये जवळ-जवळ 20 प्रकारचे पक्षी शहरामध्ये सुद्धा येतात. हे मी पाहिलंय. पाण्याची थाळी मी त्यांच्यासाठी ठेवते. दुसरं एक म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रोसेस्ड फूड आपण त्यांना देऊ नये पक्ष्यांना. ही एक गोष्ट लक्षात ठेवावी. जर एखादं आपलं फळ पिकलं असेल, जास्त पिकलं असेल, तर तुम्ही ते ठेवा, केळं वगैरे. ते खातात. जर सफरचंद असेल ते खातात. फळं तुम्ही ठेवा जी खराब होणार किंवा जास्त पिकली आहेत ती. परंतु कुठल्याही प्रकारची भाजी, पोळी किंवा भात ह्या गोष्टी देऊ नका. निसर्गाने त्यांना ती शक्ती दिलेली आहे, की त्यांचं अन्न ते शोधू शकतात. आपण जी बाग केली सेंद्रिय बाग, तर त्याच्यामध्ये ह्या पक्ष्यांसाठी निवारा पण होणार आहे. त्यांच्यासाठी खाणं होणार आहे. पाणी मात्र आपण त्यांना नक्की ठेवावं आणि मी हे आवर्जून सांगेन, की अगदी भर पावसात सुद्धा या थाळीमध्ये पाणी प्यायला पक्षी येतात. ऐन थंडीमध्ये सुद्धा पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. जेव्हा एखादा पक्षी घरटं करत असतो म्हणजे घरट्यामध्ये अंडी असतात, तेव्हा त्याच्या शरीरात होणारी जी उष्णता आहे, त्यांनी त्याच्या पिल्लांना त्रास होऊ नये म्हणून पोट जे गरम झालेलं असतं ते थंड करण्यासाठी तो या थाळीमध्ये येऊन बसतो आणि अ, मग पुन्हा आपल्या घरट्यामध्ये जातो. सो आपली थाळी ठेवणं पाण्याची हे आपण सगळेजण अगदी नक्की करू शकतो. माझं अगदी कळकळीचं सगळ्यांना आवाहन आहे, की हे छोटे पक्षी आहेत, यांनी तुमच्या बागेमध्ये येणारी कीड सुद्धा हे छोटे पक्षी खाऊन टाकतात. म्हणजे तुम्हाला निसर्ग साखळी जी आहे ती तुमच्या बागेमध्ये तुम्ही सुरू करू शकता. तर जेव्हा आपण पर्यावरणावरती प्रेम करतोय, आपली पृथ्वी जर आई म्हणतोय, तर आपण नक्की आपल्यापासनं ह्या कृतीची सुरुवात करूया, की छोट्या प्रमाणामध्ये कंपोस्ट करायला आपण सुरुवात करूया. अ, आता वेळेच्या ह्यानी मी एवढं म्हणजे माझं जे सांगणं आहे ते आवर्त घेते आहे. जेणेकरून लोकांना प्रश्न विचारता येतील. फक्त त्याच्या संपवण्यापुरती एक 2-3 गोष्टी की वेगवेगळी तुम्ही जिथे राहता, तिथे सुद्धा तुम्हाला परिसरामध्ये झाडं असतात. तर तुम्ही परिसरामध्ये असलेल्या झाडांची नोंद करा. काही वेगवेगळी झाडं असतात. वेगवेगळे वृक्षमित्र आहेत. तर त्यांच्याकडे ह्या झाडांच्या बिया ज्या असतात, तुम्ही त्या नेऊन दिल्यात, तर ते त्या लावतील. कारण जेव्हा एखादा वृक्ष आता रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होतीये, तर सोसायट्यांमध्ये असलेली झाडं तोडली जात आहेत. जर झाडं नसतील, तर फुलं आणि बिया पुढे मिळणार नाहीत. तर आपल्याला बियाच मिळालं नाही, तर आपण पुढे आपली स्वतः आणि तर परिसरामधली झाडं नक्की बघा. आपली मुलं असतील, नातवंड असतील, तर त्यांना घेऊन फिरायला जाण्यापेक्षा तुम्ही कुसुंबासारखी झाड आहे, त्याची पालवी अतिशय छान दिसते लाल. अ, अगदी पिंपळाची सुद्धा कोवळी पालवी सुंदर दिसते. सो पानांकडे बघायला, फुलांकडे बघायला पण शिकवणं गरजेचं आहे. स्क्रीन टाईम थोडासा कमी मुलांचा होऊ शकतो. त्यांना लहानपणी जर आवड निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं, तर ते संवर्धन आपोआपच करतील. तर संवर्धन करा म्हणण्यापेक्षा त्यांच्या सोबत आपण जाणं. वेगवेगळ्या संस्था अशा कार्यशाळा आयोजित करतात. आता बिया गोळा करणं चालू आहे किंवा बीजगोळे चालू आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्हज असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉलंटिअर करू शकता. तुमच्या सोसायटीकरता अशा संस्था आहेत, सागर मित्र आहे किंवा पूर्ण इकोव्हिजन आहे, त्या पुण्यामध्ये आहेत. तशा प्रत्येक शहरामध्ये काही संस्था काम करतायत. त्यांच्याशी बोलून तुमच्या सोसायटीमध्ये ई-वेस्ट कलेक्शन असं काही ड्राईव्ह इनिशिएट करू शकता का? ह्याचा नक्की तुम्ही व्हॉलंटिअर करू शकता. त्याच्यासाठी पैशाची गरज नाही आहे. आणि अगदी बागकाम सुद्धा मी म्हणेन, की तुम्ही जुना वस्तू जे पुनर्वापर करून घरातल्या वाया गेलेल्या बादल्या आहेत, डबे आहेत, या छोट्या वस्तूंचा वापर करून अगदी आंब्याच्या पेट्या आता बरेच जणांकडे असतील, टोपल्या असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये तुम्ही कापड घालून घरच्या घरी एखादी पालेभाजी पिकवून बघा. आपल्या घरी
असणाऱ्या डब्यातली मिरची असते, त्याच्या बियांनी मिरचीचं रोप, टोमॅटोचं रोप, मेथी लावू शकता. जेणेकरून तुम्हाला सुद्धा तो आनंद मिळेल. आणि जे एक सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे, तर झाड जे आहे ते आपल्याला दररोज नवीन काहीतरी येणारी पालवी आहे. हे आपल्याला नक्कीच नवीन ऊर्जा देतं. 10 मिनिटं झाडांशी आपण बसलो, की आपण स्वतःलाच खूप आनंदी आपल्याला वाटायला लागतं. आणि आपल्या मुलांना तर हे माहीतच नाहीये पुढच्या, की टोमॅटो आणि मिरच्या या झाडाला येतात. हा जोक वाटेल, पण हा घडलेली गोष्ट आहे. तो छोटा मुलगा म्हटला, "आई ह्यांच्याकडे टोमॅटो झाडाला आलेत." म्हणजे ही परिस्थिती आहे. तर आपणच छोटे-छोटे प्रयोग केले तर ते बघायला लागतील आणि आपल्या बरोबर त्यांना सहभागी करून घेतलं, तर पुढची पिढी सुद्धा आपण आपल्या सोबत त्यांना आपण त्यांचा हात धरून त्यांना ह्या कामामध्ये घेऊ शकतो. अ, टेकड्यांवरती काम चालू आहे बरेच जणांचं. रस्त्यावरती झाडं आहेत, तर फिरायला जात असताना एक छोटी बाटली पाण्याची एका झाडाला तुम्ही दत्तक घेतल्यासारखं करून त्याला पाणी घालू शकता उन्हाळ्यामध्ये. वृक्ष दत्तक असतात म्हणजे छोटी लावलेली रोपं 2-3 वर्ष घरी वाढवू शकता. ह्या अनेक गोष्टी छोट्या-छोट्या आपण करू शकतो. मग करायला गेलं तर खूप गोष्टी आहेत. त्याला जागेची खूप गरज नाही, पैशाची गरज नाही. एक आपला दिवसातला 10 मिनिटं जरी वेळ आपण काढला मनापासून, तर आपण आपल्या पृथ्वीचं नक्की संरक्षण करायला आपलं कणभर प्रयत्न सगळेजण नक्की करू शकू. आणि साधी गोष्ट माझ्या एका भाच्यानी मला सांगितली. तो ह्यामध्ये अभ्यास करतो. तो म्हणला, "मावशी, अ, आपल्याला सगळीकडे वाटतं, की कार्बन फूटप्रिंट जग हे होतंय. तर आपल्याला वाटतं हे लोकांसाठी आहे. तर साधा विचार कर, की जर समुद्राची पातळी 1-2 इंचांनी वाढली, तर आज आपली कोकणसारखी जमीन आहे. जी समुद्रकाठी जे भाग आहेत, तिथे आज आपला भात पिकतोय. आज आपण आंबे खातोय मे महिन्यामध्ये. ती आंब्याची झाडं सगळी समुद्रकिनारी जी आहेत, तर तो सगळा परिसर आज पाण्याखाली गेला, तर आपल्याला मिळणारं अन्न बंद होणार आहे. आपल्याला मिळणारी फळं बंद होणार आहेत. ती लोकं विस्थापित होणार आहेत, दुसरीकडे जाणार आहेत. लाखो कोट्यावधी लोकं जी समुद्राकाठी राहतात, तर 1 इंच पाण्याची पातळी वाढली तर आपण काय होऊ शकतं? साध्या-साध्या गोष्टी आहेत, की होळीच्या सणाला जेव्हा पळसाची फुलं वापरून त्याचा नैसर्गिक रंग वापरतात. ह्या पर्यावरण बदलांमुळे फुलांचे येण्याचे सीझन बदललेत. 1-1 महिना आधी फुलं फुलायला लागलीत. जे सण आपले पर्यावरणाशी संलग्न होते, निगडीत होते, तसं आयोजन होतं. तर ती सगळी चक्र बदलायला लागली. तर हे परिणाम आपल्याला थोडे-थोडे करत-करत खूप मोठ्या प्रमाणावर रूप घेतायत. तर आपलं छोटंसं पाऊल सुद्धा एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. तर मोठं खूप काम करण्यापेक्षा प्रत्येकाने छोटं काम केलं, तर हे आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी आहे आणि ह्यातनं मिळणारा आनंद खूप जास्त आहे. तर आपण नक्की हे करा, याची मला खात्री आहे आणि ताईंनी मला आपल्या सगळ्यांशी बोलण्याची आज संधी दिली. त्याबद्दल तुमच्या सगळ्या ग्रुपचं आणि ताईंचं मनापासून मी त्यांचे आभार मानते आणि आपले जेही काही प्रश्न असतील ते जरूर विचारा. मी चॅट बॉक्समध्ये माझा नंबरही लिहिते. आपल्या कोणालाही कंपोस्टिंगचे व्हिडिओ मी केलेले आहेत. YouTube लिंक केलेली ती मी आपल्याला पाठवू शकते. तर माझा नंबर मी लिहिते. तुम्ही माझ्याशी नंतरही कधीही या कंपोस्टबद्दल तुम्हाला शंका असेल, तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा. मला तुम्हाला मदत करायला आवडेल. चुका करत माझ्या गुरूंकडनं मी जेही काही शिकले, ते तुमच्याशी सगळ्यांशी मी शेअर करायला अगदी उत्सुक आहे. तर आपण सगळ्यांनी मला ही संधी दिलीत. त्याबद्दल मनापासून आभार आणि ज्यांना प्रश्न विचारायचे असतील ते ताईंच्या परवानगीने तुम्ही विचारू शकता.